चर्मकार समाजाचे मुलीनं गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. एकता नगर वसरणी या ठिकाणी ही घटना 23 तारखेला घडलेली आहे आणि आज 30 तारीख आहे. जवळपास 7 दिवस झालेत. तर ग्रामीण पोलीस स्टेशन याची दखल घ्यायला तयार नाही. याबद्दल फक्त ईडी दाखल केलेली आहे, परंतु FIR दाखल करून मृत्यूस कारणीभूत तो गुंड पोरगा ठरलेला आहे, तर त्याला अटक करायला पाहिजे. पण त्याला आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही आणि अटक केली नाही. म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना याबाबतचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. एक अल्पवयीन मुलगी आहे, तिचं वय 17 वर्ष आहे, तर तिनं या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. तर त्याबाबत पोलीस दखल घ्यायला तयार नाही. म्हणून न्याय मिळावा यासाठी आज ही मुलीची आई आहे, तर न्याय मिळावा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. वसरणी मी एकता नगरहून राहते. माझ्या मुलीने आत्महत्या केली त्या मुलाला कंटाळून. ते म्हणत होता की इतके दिवस मी तुझ्याशी लग्न करते आता म्हणत होता की तिला मी करत नाही. धमक्या देत होता, घरी येत होता, जात होता आणि माझ्या मुलीचा फोटो फोडला, सगळं हे केला. आणि माझा मुलगा हॉस्टेलला राहते. माझी सासूबाई मुक्की आहे. मी नांदेडला मी कामाला येते. माझी मुलगी एकटी घरी राहत होती. त्यानं धमक्या देत होता तिला प्रत्येक वेळेस. आणि शुक्रवारी माझ्या मुलीनं आत्महत्या केली त्याच्या त्रासाला हे करून. जे या महिन्यामध्ये हे होत होता, जास्त त्रास देत होता या महिन्यामध्ये. अगोदर कधी मध्ये घरी येत होता आणि अशामध्ये खूप त्रास देऊ लागला तिला. धमक्या देत होता, त्रास देत होता. मी करत नाही, काय करायचं करून घे असं बोलत होता. पोलीस स्टेशनला गेले आम्ही. अगोदर पाय धरले माझे त्यानं, त्याच्या वडिलांना पाय धरले. याच्यानंतर आम्ही तुमच्या वाटा येत नाही, आम्ही काही हे करत नाही. थोडे दिवस त्यानं थांबला, परत चालू केला. त्याला अटक करा, त्याच्यावर शिक्षा करा. माझ्या मुलीने त्याच्यासाठी जीव दिला. वडील नाहीत माझ्या पाठीमाग तिला. मी नांदेडला कामाला येते. माझा मुलगा हॉस्टेलला राहतो. मी लोकांचे मी कामं करते, घरगुती कामं करते. मी मुलगा 9वीला आहे, हॉस्टेलला आहे पूर्णला. मी फक्त एकटीच घरी आहे आणि आम्ही तिघी घरी राहत होतो. सासूबाई मुकी आहे, तिला बोलता येत नाही, काही नाही. पूर्ण घर माझ्यावर आहे. 8 दिवस झाले आज. आणि माझे वडील पण गटाई करायला बसतात रोडवर. पण माझ्या वडिलाला पण धमक्या देत होता की मी मुलं लावून मारते, हे करते, असं धमक्या देत होता. साप सोडील, हे सोडल, साप पकडते त्यांना.